नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. असला जबरदस्त नैसर्गिक देखावा आहे ना. आता मी शिवनेरीच्या पायथ्याशी कुसूर गावामध्ये आणि वडस धरणाच्या इथे आलेली आहे. खूप भारी देखावा आहे, दाखवते. हे बघा समोर दिसतोय, हा आपला शिवनेरी किल्ला आणि शिवनेरी किल्ल्यापासून काही अंतरावर वडदचं धरण आहे आणि सूर्यास्तानंतरचा देखावा. आई शपथ, तुम्ही बघा, एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये पण इतकी सुंदर ग्रीनरी आहे आणि सूर्यास्तानंतरचे जे रंगबिरंगी छटा आहेत. वडस धरण आहे आमचं, पाणी किती संथपणे पुढे चाललंय आणि त्याच्यासोबत आजूबाजूची डोंगर रांग, ही शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट, सगळं काही एकदम भारी आहे. आणि आल्यानंतर खरं वाटतं बरं का, आयुष्यात समाधान शोधा, अपेक्षा आयुष्यभर पूर्ण होणार नाही. बरोबर पूर्ण आहे. करायचे असेल म्हटलं का, अपेक्षा आयुष्यभर चालूच राहतात, त्या कधीच संपत नाही. पण जर खरंच सुख हवं असेल, शांतता हवी असेल, तर असं निसर्गाच्या कुशीमध्ये कधीतरी यावं लागतं. कधीतरी काय, मी तर म्हणते, जे लोक गावी राहतात ना, ते अक्षरशः निसर्गाच्या खुशीमध्ये खेळलेले पागडलेले असतात. त्यांचा प्रत्येक श्वास इथे घेतलेला असतो. यार, काय पाहिजे अजून.